पावसाळ्यामध्ये तुमचाही लसूण सादळतो का? कसा झटपट सोलावा याचा तुम्हालाही प्रश्न पडतो? अहो टेन्शन घेऊ नका. अगदी 5 मिनिटात भरपूर लसूण कसा सोलता येईल हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेही सादळलेला बरं का. जर थोडाफार ओला असेल तरीसुद्धा तो लसूण तुम्ही पटकनी कसा सोलू शकता हे मी आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये शक्यतो लसूण पटकनी सोलायला कोणालाही त्रास होत नाही, पण पावसाळ्यामध्ये लसूण सोलायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो. कारण लसूण थोडाफार सादळलेला असतो आणि तो व्यवस्थित लवकर सोललासुद्धा जात नाही. सकाळच्या घाईमध्ये पटापट कशी कामं करता येतील किंवा जर असा भरपूर सोललेला लसूण असेल तर वापरायलाही बरं पडतं. त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा झटपट लसूण कसा सोलायचा त्याची ट्रिकसुद्धा पाहून घ्या. आता तुमचीसुद्धा कामं खूप सोपी होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा. आणि तुम्हालाही जर अशा सोप्या रेसिपी किंवा छान छान ट्रिक पाहायच्या असतील तर नक्की सोबतचं बेलायकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. बघा इथे मी भरपूर असा लसूण घेतला आहे. आता लसूण लहान असो किंवा मोठा असो, तुम्ही कमेंट कराल की ताई छान बारीक पाकळ्या असणारा लसूण सोलून दाखव. लसूण कोणताही असू द्या. आता माझ्याकडे जो होता तो मी घेतला आहे. दोन्ही मिक्स आहे. काही लहान कांड्या आहेत तर काही मोठ्या आहेत. पण तुमच्याकडे कोणताही लसूण असो, मोठा असो बारीक असो, या पद्धतीने जर सोलला ना तर नक्कीच तो पटकनी सोलून होईल. आता हा सगळा लसूण आपण फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये सोलणार आहोत. तर ते कसं पहा. सुरुवातीला 1-2 मिनटं लागणार आपल्याला हे सर्व मोकळं करून घ्यायला. आपल्याला हा लसूण छान मोकळा करून घ्यायचा आहे. तर पहा, अजून सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे. अशा पद्धतीने खूप पटपट याच्या पाकळ्या मोकळ्या होतील. तर इथे मी संपूर्ण पाकळ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घेणार आहे. पाहू शकता. आता बघा, जर लसूण सादळलेला असेल ना तर लवकर फुटत नाही. जशी की ही कांडी आहे. आधीची बघा लवकर फुटली कारण तो सादळलेला नव्हता. पण जर अशी सादळलेली असेल ना तर ती लवकर फुटतसुद्धा नाही. मग विचार करा सोलायला किती जास्त वेळ लागेल. त्याची सालसुद्धा लवकर सेपरेट होणार नाही. तर त्यासाठी ही ट्रिक वापरा. आपण आधी चला पटापट हा लसूण मोकळा करून घेऊया. तर इथे बघा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण लसूण छान असा मोकळा करून घेते. लहान मोठ्या अगदी सगळ्या काड्या इथे मी फोडून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता काय करायचं ते सांगते. इथे बघा, जर थोडाफार एकमेकांना चिटकलेला असेल ना तरीसुद्धा चालणार आहे. इथे मी नवीन सॉक्स घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नवीन सॉक्स नसेल तर तुम्ही काय वापरू शकता ते सुद्धा पुढे सांगते. माझ्याकडे नवीन सॉक्स होता म्हणून मी याचा वापर करते. तर पाहू शकता तुम्ही. आणि जर धुतलेला स्वच्छ सॉक्स असेल ना तरीसुद्धा तो तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. किंवा सॉक्सऐवजी काय वापरू शकता ते पुढे सांगणारच आहे. इथे बघा मी या सॉक्समध्ये सगळा लसूण भरून घेते आधी. आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायला जास्तीत जास्त 2 मिनटं लागेल. आणि हा संपूर्ण लसूण यामध्ये भरायला जास्तीत जास्त अर्धा मिनटं. म्हणजे आपला लसूण हा बरोबर 4 ते 4.5 मिनटामध्ये संपूर्ण सोलून कसा होईल ते सांगते. बघा इथे मी अशा पद्धतीने सॉक्समध्ये हा संपूर्ण लसूण भरून घेतला आणि हाताने असा चोळून घ्यायचा आहे. एकसारखा चोळत राहायचा. असा बघा मध्ये मध्ये पलटी करायचं आणि हा एकसारखा असा चोळत राहायचा. खूप जास्त जोर लावायचा नाही आहे. अशा हलक्या हाताने, खूप हलकाही नाही आणि खूप जोर लावूनही नाही, अशा पद्धतीने हा संपूर्ण लसूण आपल्याला चोळून घ्यायचा आहे. पहा इथे मी अशा पद्धतीने हा सगळा लसूण चोळून घेते. जवळपास 3-3.5 मिनटं तरी मी हा लसूण अशाच पद्धतीने चोळून घेतला आहे. पहा अगदी व्यवस्थित असा आहे ना हा एकमेकांवरती घासला जातो आणि त्यामुळे याच्या पाकळ्या बऱ्यापैकी मोकळ्या होतात. पुढे दाखवते मी तुम्हाला. तर बघा इथे मी जवळपास 3 ते 3.5 मिनटं हा संपूर्ण लसूण असाच चोळून घेतला.
आता मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित पाहिला असेल तर आपण कुठेही स्किप केलेला नाही आहे व्हिडिओमध्ये, फक्त जो खूप एक्स्ट्राचा टाईम आहे ना चोळण्याचा तेवढा भाग स्किप केलेला आहे. तर बघा आता मी यातनं काढते आहे लसूण. जर तुमच्याकडे सॉक्स नसेल ना तर तुम्ही कोणताही कॉटनचा वगैरे रुमाल घेऊ शकता, त्यामध्ये लसूण भरून अशा पद्धतीने चोळून घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने हा लसूण काढून घेते. आता तुम्ही बघा, मी हा लसूण काढल्यावरती नोटीस करा, काही पाकळ्या आहेत ना अगदी त्याचा संपूर्ण लसूण निघाला आहे, काही यांना थोडा थोडा आहे. तर अगदी हातावर मोजण्या इतक्या पाकळ्या अशा आहेत की ज्याचा अजिबातच लसणाची जी साल आहे ती निघाली नाही आहे. तर बघा आधी आपण हे पाखडून घेऊया, म्हणजे मग आपल्याला हा निवडून घ्यायला सोपा जाईल. इथे मी हे संपूर्ण अशा पद्धतीने पाखडून घेते. बऱ्यापैकी साल सगळी निघालेली आहे आणि काही लसणांना आहे ना थोडीफार साल राहिलेली आहे, की म्हणजे त्याच्या अर्ध्या अर्ध्या पाकळ्या फक्त सुट्ट्या झालेल्या आहेत. म्हणजे वरचं जे लसणाचं आहे ना ते बघा अशा पद्धतीने. जो लहान लसूण आहे ना त्याचंसुद्धा हे आरामात निघतं. आणि आता पुढचे जे राहिलेले 1.5 मिनटं आहे ते आपण हा लसूण व्यवस्थित साफ करून घेण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजे टोटल जास्तीत जास्त 7 मिनटामध्ये आपला लसूण एवढा सगळा सोलून तयार होणार आहे. बघा, ज्याची आता संपूर्ण साल निघाली आहे ना तो लसूण आधी आपण काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही. ही ट्रिक वापरली ना खरंच तुमचा खूप फायदा होईल. अगदी पटकन लसूण सोलून होतो. सॉक्स नसेल तर तुम्ही रुमालाचा वापर करून सुद्धा अशा पद्धतीने लसूण सोलून घेऊ शकता. बघा, ज्याला राहिला आहे ना हाताने काढायला किती बघा कठीण जातं, कारण तो असा चिकट चिवट आहे, त्यामुळे पटकन असा नखांनी ना निघत नाही आणि नखंसुद्धा खूप दुखतात जर आपल्याला एवढा सगळा लसूण एकत्रित सोलायचा म्हटलं तर. आता हा लसूण नाही म्हटलं तरी 8 दिवस आरामात जाईल. फ्रीजमध्ये ठेवला ना तर जसून तसा राहणार आहे. हा छान तुम्ही स्टोअर करून अगदी आरामात कितीही दिवस ठेवू शकता. पण जर तुमच्या घरामध्ये लसणाचा वापर खूप जास्त होत असेल तर एवढा लसूण जास्तीत जास्त 8 दिवस जाऊ शकतो. तर पहा, हे काम तुम्ही रविवारचं करू शकता. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर नक्कीच संडेला तुम्ही सुट्टीच्या दिवशी असा भरपूर लसूण सोलून ठेवला ना तर तुम्हाला टेन्शन राहणार नाही आठवडाभर की आपल्याला लसूण सोलायचं आहे. त्या 4 पाकळ्या सोलण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ जातो आणि घाईच्या वेळेत मग असं वाटतं की नकोच तो भाजीला टाकायला. पण बऱ्याचदा काही भाज्या अशा असतात की ज्याला लसूण सोलावाच लागतो. त्यामुळे जर तुमच्याकडे असा भरपूर लसूण सोललेला असेल तर आता टेन्शन राहणार नाही. अगदी लसणाची चटणीसुद्धा तुम्ही दर आठवड्याला करू शकता. बघा किती पटपट असा हा लसूण आपला सोलून झालेला आहे. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कसा वाटला तुम्हाला हा लसूण सोलण्याचा एक नवीन वेगळा प्रकार ते कमेंट करून नक्कीच कळवा. पहा, इथे मी प्लेटमध्ये दाखवते तुम्हाला. आपला एवढा असा लसूण सोलून तयार झालेला आहे. आता यामध्ये बऱ्याच लहानसुद्धा पाकळ्या आहेत आणि काही मोठ्यासुद्धा आहेत. शक्यतो गावाकडचा जो लसूण असतो ना त्याच्या पाकळ्या बघा लहान लहान असतात गावरान लसणाच्या, त्यासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सोलून तयार करून घेऊ शकता. आणि त्या तर सॉक्समध्ये न घालता तुम्ही हातावरच फक्त अशा छान मोकळ्या करून घेतल्या ना, हातावरती थोड्या मळून घेतल्या की अगदी झटपट अशा सोलल्या जातात. पहा, इथे मी एका काचेच्या बरणीत हा लसूण असा भरून ठेवते आणि आत्ताच्या भाजीसाठी लागणारा लसूण फक्त साईडला काढून घेते. तर बघा, आठवड्याभरासाठीचा हा लसूण मस्त असा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ही ट्रिक आवडली की नाही ते मात्र नक्कीच कमेंट करून कळवा. उद्या भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.